हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? होप सर्वजण खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर आज इथे आम्ही दुकानावर गेलो होतो, पण तिकडून येताना इकडून त्यांनी आम्हाला दुकानावर नेऊन सोडलं, पण येताना त्यांना लग्नाला जायचं होतं. त्यामुळे आम्ही आटून आलो दोघी मायले की घरी आल्यानंतर रिवू अशी खेळत होती आणि तिचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत होती. मी तिला सारखं मोबाईल घ्यायचं होतं म्हणून मग तिनं अशी मोबाईलवर हात मारत होती आणि असंच तिचं चालू होतं. म्हटलं चला आता हिचं चालू आहे तर आपण आपल्या स्वयंपाकाची तयारी करावी. त्यांना शनिवार होता त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी उपवासाची धिरडे बनवणार होती. त्यासाठीच मी इथे साबुदाणा आणि भगर दोन्हीही 2-3 तास भिजवून घेतले आणि ज्या वाटीने साबुदाणा भगर घेतला त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी आलू घेतला. म्हणजे असा आलू उकळून न घेता तसाच घेतला कच्चा बटाटा. आणि इथे मस्त असं बारीक वाटण तयार केलं मिक्सरला. त्यामध्ये थोडेसे सांबार आणि हिरवी मिरची टाकून आणि इथे मस्त असे जाळीदार धिरडे बनवून रेडी झाले. धिरडे बनवताना तावा असा एकदम मस्त असा मीडियम गरम असावा, म्हणजे जाळी छान उमटते. तर मी इथे मस्त असा तावा मीडियम गरम करून घेतला होता आणि त्यावरनं अशा प्रकारे धिरडे बनवून घेतले. वरनं थोडं थोडं तेल टाकून घेतलं आणि एकदम इझिली निघतात. हा नॉनस्टिकचा पॅन आहे त्यामुळे खूप छान निघाले आणि मस्त झाले होते. दोघंही मायलेकांना खूपच आवडले. म्हटलं चला आता त्यांना आवडले ना, हेच आपल्यासाठी महत्त्वाचं. आणि खरंच मी पण एक धिरडा खाल्ला तर खूप छान झाली होती टेस्ट. आणि धिरड्यासोबत मी इथे चटणी पण बनवली होती, पण त्याची काही रेसिपी वगैरे शेअर नाही केली. पुढच्या वेळेस मी नक्की शेअर करेन. तर बघा किती छान असे धिरडे बनलेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिवचा आणि तिच्या आजीचं, म्हणजे सकाळी म्हणजे ऊन पडल्यानंतर 12-1 वाजताच्या दरम्यान म्हटलं तरी चालेल, लसूण निसणं चालू होतं. आणि म्हटलं चला आता यांचं चालू आहे तर मी माझ्या दुपारच्या कामाला लागते. दुपारी मला लोणचं बनवायचं होतं आवळ्याचं. त्यासाठीच मी एका कढईमध्ये तेलामध्ये थोडेसे आवळे टाकून घेतले होते तिखट लोणचं बनवण्यासाठी. आणि साईड बाय साईडमधलं गाजराचा हलवा पण टाकून द्यावा, कारण गाजराचा हलवा थोडा वेळही लागते बनवायला. आणि म्हटलं इकडे लोणचंही होईल आणि हळूहळू मीडियम फ्लेमवर गाजराचा हलवा पण होऊन जाईल. म्हणून मग मी थोडंसं तूप टाकून त्यामध्ये किसलेला कांदा टाकून घेतला आणि मंद आचेवर मस्त असं आळत करत राहिली. असंच इकडेही लक्ष देत होती आणि तिकडेही, दोन्ही इकडे लक्ष देत देत इकडेही समजा चम्मच वगैरे फिरवून घेत होती. आणि मस्त असं गाजराचं पण तिकडे चालू होतं नरम होणं. आणि गाजर असे काहीसे थोडेसे असे नरम झाले की लगेच त्यामध्ये मला दूध टाकून घ्यायचं होतं. तर त्यासाठीच मी दूध वगैरे तापवून घेतलं होतं. तापवून दूधच टाकतो मी, कारण तसं नाही टाकत. आधी तापवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग दूध टाकून घेतलं. आणि दूध टाकल्यानंतर पण तो हलवा जो आहे ना, दूध वितळेपर्यंत शिजवून घ्यावा लागतो. म्हणजेच की लो फ्लेमवर असा खालवर करत असं करावा लागतो. आणि माझं पण तसं चालू होतं. लो फ्लेमवर मी खालवर करून घेतलं होतं, म्हणजेच की मिक्स करून घेतलं छान असं. आणि मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये म्हणजे एकदम कोरड मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये वरनं साखर टाकायची होती. थोडीशी अशी मीडियम सायलेंट असा फिका असंच आवडतो मला आणि मी तसंच बनवते. तर इथे मस्त असा आपला गाजराचा हलवा, साखर वगैरे टाकली, रेडी झाला. पण त्यामध्ये अजून ड्रायफ्रूट टाकायचे राहिले होते आणि ते माझे तळायचे पण राहिले होते. म्हटलं आता तळून घ्यावं, तसे टाकले तर काही टेस्टला बरोबर लागणार नाहीत. म्हणून मग मी ते हलवा थोडासा साईडला ठेवला आणि तिथेच ड्रायफ्रूट तळून घेतले. आणि त्याच्यानंतर तळल्यानंतर ते हलव्यामध्ये टाकून घेतलं. कोणी हलवा म्हणतं, कोणी शिरा म्हणतं, तर आमच्या इकडे हलवाच म्हणतात जास्त करून, म्हणून मी पण हलवाच म्हणते. तर इथे मस्त असे ड्रायफ्रूट टाकून घेतले आणि हलवानं एकसंध करून घेतला. मस्त असा हलवा रेडी झाला. आणि हलवा झाल्याबरोबर गरमागरम मला खूप आवडतं, म्हणून मग मस्त असा गरमागरम 1 वाटी खाऊन पण घेतला मी. इकडे कचोरीचा मसाला बनवून रेडी झाला होता, लोणचं बनवून रेडी झालं होतं. आणि आज सपला एकादशी असल्यामुळे मुलांच्या सफलतेसाठी आईला हे करायचं असतं, विलायची, लवंग आणि मीठ, आणि त्यामध्ये तेजपत्ता पण टाकायचं असतं. हे मुलांच्या अंगावरून 11 वेळा उतरवून घ्यायचं असतं आणि नंतर जाळून टाकायचं असतं. तर त्यासाठीच मी ते केलं होतं. आणि इकडे मी पावभाजीची तयारी केली होती. पावभाजी बनवायची होती आज, त्यासाठीच गाजर वगैरे सगळ्या भाज्या होत्या आणि हिवाळ्यात तशाही सगळ्या भाज्या मिळतात. म्हणून म्हटलं की चला म्हटलं आज पावभाजीच बनवूया म्हटलं. म्हणून मग मी ते गाजर, बटाटा चांगल्या साली वगैरे काढून घेतल्या, कट करून घेतला आणि लगेच
कट करून पाण्यामध्ये टाकून दिलं. कुकरमध्ये डायरेक्टच पाणी टाकलं मी, जेणेकरून त्याच कुकरमधलं पाणी खाली बेसिनमध्ये टाकलं की लगेच त्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करून कुकर लावता येईल. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यामध्येच कट केलं आणि त्यामध्येच मग टाकून दिलं. बटाटा आणि गाजर घेतलं होतं. बीट होतं माझ्याकडे, पण थोडंसं ते चिमल्यासारखं झालं होतं, त्यामुळे मग मी बीट काही टाकलं नाही. पण बीट टाकल्यामुळे भाजीला कलर छान येतो, त्यामुळे ना बीट टाकायलाच पाहिजे. 2 बटाटे घेतले होते मी आणि 2 गाजर घेतले होते मीडियम आकाराचे. सांबार पण होता, टोमॅटो, कांदा आणि फुलकोबी अशा प्रकारे वाटाणे घेतले होते. सगळ्या गोष्टीने मी इथे कट करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या त्याच्या भाजीच्या. एकदम अशी मऊसूत भाजी शिजली पाहिजे अशा प्रकारे. तर तुम्ही कशा प्रकारे भाजी करता ते पण मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि माझं नवीन चॅनल आहे, तर चॅनलवर सबस्क्राईब वाढले पाहिजे, वाढू द्या. किती दिवसापासून मी प्रयत्न करत आहे, पण कोणी मला सपोर्टच करत नाही. त्यामुळे खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कोबी वगैरे थोडं मोठ्या आकारातच कट केला, कारण ते शिजायलाच टाकायचं होतं. म्हटलं जास्त बारीक कट करूनही काही नाही, डायरेक्ट शिजवायचंच आहे. त्यामुळे मग मी सर्व मोठ्या मोठ्या आकारामध्येच कट करून घेतलं आणि शिजवायला ठेवलं. थोडेसे 1 वाटीभर वाटाणे बी टाकून घेतले वरून आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेतलं. पाणी टाकल्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि हळद मीठ टाकल्यानंतर ना कुकर लावून घेतलं आणि गॅसवर शिजायला ठेवून दिला कुकर. तर अशा पद्धतीने नंतर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला. तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत बाकीची तयारी पण करायची होती, म्हणजेच की सांबार चिरायचा होता. कांदा, सांबार, अद्रक, लसूण, जिऱ्याची पेस्ट आणि टोमॅटो ह्या 4-5 वस्तू चिरून घ्यायच्या होत्या. म्हटलं इकडे सिटी होत आहे तोपर्यंत आपण ह्या वस्तू चिरून घ्याव्या, म्हणून मग मी इथे ना कोथिंबीर चिरायला घेतली होती. आणि ते चिरून झाल्यानंतर लगेच मी ते कांदे चिरायला घेतले होते. कांदे आणि टोमॅटो आणि लसूण जिऱ्याची पेस्ट. अशा प्रकारे तुम्ही ह्या भाजीला कितीही सामान वापरू शकता. जेवढं जास्त सामान वापरलं ना, म्हणजे की अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, टोमॅटो, तेवढी भाजी सुंदर होते आवडीनुसार. अशा प्रकारे आणि मी इथे ना सर्व गोष्टी कट करून घेतलेल्या आहेत. इथे बघा मी सगळ्या गोष्टी कट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर ना एक कढई ठेवली गॅसवर. कढईमध्ये थोडंसं बटर टाकून घेतलं आणि 2 पळी तेल टाकायचं होतं त्यामध्येच मला. त्यासाठीच मी इथे बुटल्याच्या अंदाजानेच थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल मस्त असं तापल्यानंतरच त्यामध्ये बाकी सर्व गोष्टी ॲड करायच्या आहेत. बघा आता तेल इकडे मस्त तापलेलं आहे. डायरेक्ट मी इथे कांदाच टाकला, जिरे मोहरीची फोडणी काही दिली नाही. डायरेक्ट मस्त कांदा टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट ह्या सगळ्या गोष्टी टाकून थोडंसं मीठ टाकून घेतलं, जेणेकरून ह्या गोष्टी लवकर झाल्या की आपण त्यामध्ये मग बाकी काही मसाले असे तर काही ॲड करायचे नव्हते, कारण हळद मीठ आधी टाकलेलंच होतं. पण थोडंसं मीठ यामध्ये पण टाकलं मी, जेणेकरून टोमॅटो आणि कांदा पण लवकर वितळेल आणि इकडे म्हटलं की आपली भाजी पण लवकर होईल, म्हणून मग थोडंसं मीठ टाकून घेतलं. आणि भाजी मसाले काय आपला पावभाजी मसाला टाकायचा होता भाजीमध्ये आणि लाल तिखट, बस. बाकी तर काही दुसरं टाकायचं नव्हतं. इकडे यांनी मिक्सी फिरून घेतली मस्त आणि त्याच्यानंतर इकडे हे पण वितळता आलं होतं टोमॅटो वगैरे. तर म्हटलं चला आता, तर ते पण होते माझ्यासोबत मदतीला. दोघांचं आमची मध्ये लुडबुड चालू होती. ते करत काही मी करत असंच चालू होतं. हे कस्तुरी मेथी दाखवून राहिले आणि त्यांनीच टाकली इथे कस्तुरी मेथी. त्यांना खूपच आवड आहे आणि भाज्या वगैरे ना खूपच छान बनवतात, खरंच पण खूप छान बनवतात. आणि इथे ना मसाला वगैरे पण टाकून हे काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकली त्यांनीच. टाकू का नाही असं करत होते. त्यांना एवढा काही अंदाज म्हणजे नाही आहे, रोज नाही करत त्यामुळे. तर थोडी आधी टाकली आणि थोडी नंतर टाकली, त्यांच्यामध्ये जास्त होते का म्हणून असे करत होते. आणि त्याच्यानंतर ना सगळं जे काही आपलं बॅटर होतं तयार झालेलं ते टाकलं आणि इथे ना मसाला टाकून घेतला, पावभाजी मसाला.
आणि मसाला त्याला यासाठी नाही टाकला की जळला नाही पाहिजे म्हणून. मग थोडीशी भाजी टाकली, मसाला टाकला आणि त्याच्यानंतर लगेच पूर्ण भाजी टाकून दिली. तर अशा प्रकारे केला आणि पूर्ण भाजी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं. वाटलं तर थोडंसं पाणी वगैरे पण ॲड करू शकता. तर मी पण इथे थोडंसं असं पाणी ॲड केलं होतं. मिक्सरचं भांडं वगैरे लसूण होतं त्या भांड्याला, तर तेच मग मी थोडंसं असं विसरून भाजीमध्ये ॲड केलं होतं पाणी. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीमध्ये पाणी वगैरे सगळ्या गोष्टी ॲड करू शकता. तर बघू शकता इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. कुकर पण म्हणजे कुकरचं पण निघून आलं त्याला आणि भाजीला पण थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण पाणी ॲड करू शकतो. तर मी पण इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. बघा कसली भारी भाजी झाली आहे आणि खूप दिवसांनी बनवली होती, त्यामुळे भाजी खूप सुंदर बनली होती. आणि यांना इकडे यांच्यासाठी थोडीशी तेज भाजी बनवायची होती म्हणून मग त्यांचं तिकडे तव्यावर थोडंसं दाल तिखट, धनिया पावडर सगळ्या गोष्टी टाकून तेज भाजी बनवणं चालू होतं. म्हटलं चला आता यांचं चालू आहे. रेव पण उठली होती म्हणून मग मी इकडे रेवकडे आली होती आणि यांचं इकडे भाजी वगैरे बनवणं चालू होतं. म्हटलं चालू द्या तुमचं. आणि भाजी बनवून काढून घेतली त्यांनी. आणि आम्हाला ना पाव त्यांच्याच हातची भाजलेली आवडत, कारण पाव ते खूप छान भाजतात म्हणून मग काही असो पाव आम्ही त्यांनाच भाजून मागतो. तर इथे ना भाजी त्यांनी बनवून घेतली आणि भाजी काढून घेतली आणि त्याच लगेच पाव भाजायला सुरुवात केली. म्हटलं की चला आता छान आहे यांचं चालू आहे इकडे. त्यांना थोडंसं तेज आवडते म्हणून मग त्यांनी इथे त्यांच्यासाठी तेज भाजी बनवली. आम्ही दोघी जास्त तेज नाही खात, त्यांना खूप म्हणजे मिडियमच खातात, पण थोडंसं आमच्यापेक्षा जास्त खातात. तर ते मस्त असे त्यांनी पाव भाजायला घेतलेले होते, थोडंसं तेल वगैरे टाकून घेतलं. मी पण भाजते म्हणा, पण मला एवढे चांगले नाही भाजता येत त्यांच्यासारखे, म्हणून मग आम्ही दोघी पण त्यांनाच भाजून मागतो. आणि मला त्यांच्या हातचेच पाव भाजलेले आवडतात. आज पण मला पावभाजी खायला त्यांनीच पाव भाजून दिले होते. म्हणजे की सर्वांसाठीच त्यांनीच भाजले होते पाव. त्यांना खूप जास्त चांगले भाजता येतात आणि भाज्या पण बऱ्याच भाज्या खूप छान बनवतात. आणि अशा प्रकारे पाव वगैरे भाजून झाले आहेत. इकडे पावभाजी पण रेडी झालेली आहे आपली. स्लोवर चालू होती पावभाजी. मस्त अशी पावभाजी रेडी झालेली आहे. चला मग आता ब्लॉग मी इथेच संपवते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.